राजेश कांबळे खून खटल्यातील महत्त्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आली असून जात पडताळणी प्रमाणपत्राचा मुद्दा हा केंद्रस्थानी धरण्यात आलाय। नायब तहसीलदारांची साक्ष यामध्ये अग्रस्थानी आणि महत्त्वपूर्ण मानून 22 एप्रिलला या संदर्भाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे। ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार ब्रह्मचैतन्यनगर नवीन RTO सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महाकाली येल्दी यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर सुरू झाली। आज रोजी साक्षीदार नायब तहसीलदार सुधाकर बंडगर यांनी आपल्या साक्षीत मैतास दिलेले जात प्रमाणपत्राची पडताळणी ही तत्कालीन तहसीलदारांनी केली। ज्या रजिस्टरच्या नोंदीवरून जात प्रमाणपत्र दिले त्या रजिस्टरची साक्षांकित प्रत न्यायालयात हजर केली, त्याबाबत महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली। यावर आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली। तर खटल्यास पुढील सुनावणी 22 एप्रिल 2026 ही तारीख नेमली। या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, तर आरोपी नंबर 1 तर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फताटे, आरोपी 2 तर्फे स्वतः आरोपी, तर आरोपी 3 तर्फे ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहेत।